चे ओनर आहेत आपण पाहतो श्रेयस मसे. स्ट्राईकला श्रेयस मित्रांनो चांगल्या प्रकारच्या बॅटी त्यांच्याकडे आहेत. आज ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्यांना SM स्पोर्टची बॅट वापरायची असेल जरूर आपण पाहतो आहे. साई मसने सारखा प्लेयर ज्यांनी SMच्या बॅटमधून काय फटकेबाजी केली केंद्रीय चषकला. चांगल्या बॅटी आपण अवेलेबल आहेत. SM स्पोर्ट श्रेयस मसे कॉन्टॅक्ट करा मित्रांनो त्यांना. त्या सलामीला असतील. नॉन स्ट्राईकला एक संघ कॅप्टन रोहित आपण पाहतो या ठिकाणी. वावरले संघाकडून गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक. पहिला गोलंदाज समीर गोलंदाजी मार्क वरती सज्ज. 5 षटकांचा खेळ. पहिल्या इनिंगला 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. पहिल्या चेंडू नंतर तुम्हाला पंतांचा इशारा झाला का इथे टाइम लावला जाईल. ओके मॅच ऑन. आरंभ प्रारंभ करा शुभारंभ. क्रिकेटची जत्रा क्रिकेटची यात्रा क्रिकेटचा उरूस आपण पाहता गेल्या एक अगोदर नाईट पासून. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 संस्कार एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हा पूर्ण देखावा. लाईट्स अक्षय डीजे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहतोय. बाहेर जाण्याला चेंडूला छेडछाडी केली. आम्ही नेहमीच बोलतो रहा चलती लड़की को छेड़ना और बाहर जाती गेंद को छेड़ना. चपराक तो बैठनी है. चपराक बसले. पहिला झटका पहिला अद्रा. पहिला गडी गारत. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिला फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे. टेनिस क्रिकेट.in ज्यांनी सुरुवातपासून आपण पाहतो टेनिस क्रिकेटला प्रोत्साहन दिला. आज टेनिस क्रिकेट आणि रायगड ठाणा संपूर्ण महाराष्ट्राचे या भारताचे प्लेयर जर देशाबाहेर जर गेले असतील आका ते देशामध्ये जाऊन खेळत असतील तर त्याचे सर्व सभा आहेत ते टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम. गौरव सावंत यांची टीम आपण पाहतो आहे. प्रशांत जे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅन यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर आमचे स्कोरर साहिल जाधव पडद्या आडचे हिरो आहेत ते खूप महत्वाचं. कारण स्कोरर म्हटलं गेलं त्यांनाही डोळ्यामध्ये तेल टाकून जागावं लागतं आणि पाहावं लागतं काय होतं प्रत्येक चेंडूवरती. पुरता चेंडू आपण पाहतो. ओरपी चेंडू होता. इथे पाहतो गोल पाउंडेशन मध्ये चेंडू आपण ढकलला गेलाय. धावसंख्येला आकार दिली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू आपण आता परत पाहिले. पहिल्या चेंडू होती विकेट. SM माघारी परतला. रोहित आणि आपण पाहतो आकाश सिंगल रोटेट करतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक समीर वावरलेकडून आपण पाहतो पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. हलक्या त्याने ग्लास केला. चेंडूला पॉइंट मध्ये पुन्हा एकदा सिंगल घेतली जाते. तिथं लिटिल मास्टर एक लहान मुलगा आपण पाहतो ना. आज पाहिलं गेलं वावरले संघ सर्व यंग प्लेयर घेऊन आला येते. यंग टॅलेंटेड आपण पाहतोय आणि लॉट्स पण त्यांना यंग सर्कल भेटलं. काही टेन्शन नाही. आरामात खेळतील. वावरले म्हटले कर्जाच्या हाकेच्या वरती इथून धावत गेलं तरी वावरलेला पोहोचू शकतो. 5 चेंडू झालेत. हलक्या हाताने पाहतोय. स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी थांबला जातोय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 1/4 या आकड्यावरती.
नेता जर त्याच्यापेक्षा जास्त टाइम होत असेल 5व्या षटकाला एक प्लेयर 30 या सर्कल मध्ये घ्यावा लागेल. नियम सर्वांचे, कारण आपला तो बाब्या दुसऱ्याचा कार्ट आमच्याकडे मोजलं जात नाहीये. आयोजन सुंदर आहे, नियोजन सुंदर आहे, कारवाई आपण पाहतो भेदडक होईल कारण आयोजक आहेत कडक. चला थोडं फास्ट घ्या. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-4. एसएम माघारी परतला. पहिला झटका एसएमच्या स्वरूपात दिला गेलाय. रोहित आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय आकाश ही जोडी मैदानावरती आहे. जीत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. स्ट्राईकला असेल कॅप्टन रोहित. रोहितला रोहित शर्मा सारखी कामगिरी करावी लागेल. इथे अलकाताने क्लास करता प्रयत्न. डॉट चेंडू आपण पाहतो. निर्धाव चेंडूची आपण विचार केला तर साहिल आमच्या सोबत. साहिल आतापर्यंत पाहिलं गेलं तर भारतीय संघाचे 3 प्लेयर आतापर्यंत श्रेयस अय्यर सारखं नाव आहे, रोहित शर्मा असेल, आकाशदीप, म्हणजे आतापर्यंत भारतीय संघामध्ये खेळाडू खेळतात ना त्यांची नावं आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरीकडे समीर आणि जीत हे 2 गोलंदाज आपण पाहिले गेले. इथे पाहतो सुरेख फटका. शतरक्षक लॉंग ऑन झोन मध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चुकी करत नाहीये. सिंगल या ठिकाणी घेतली जाते. खऱ्या अर्थाने पाहतो अक्षरशः दिवसभर आम्ही फोन पाहिले गेले, SMS पाहिले गेले. ट्रॉफीची खऱ्या अर्थाने पाहतोय वाहवा चर्चा झाली. काय सुंदर ट्रॉफीज आहेत. कोण बोलतोय एक्सर घेऊन यायला लागेल, कोण बोलतोय 407 घेऊन जावं लागेल ट्रॉफी घरी घेऊन जायला, कोण बोलतो टेम्पो घेतो तर कोण बोलतो ट्रॅक्टरवरती मिरवणूक काढली जाईल. आणि खऱ्या अर्थाने पाहतो ट्रॉफीज तशा आहेत मित्रांनो. सुरेख सरळ रेषेत चेंडू जातो. जणू काय संदेश दिला जातो आकाशला गुड नाईटचा. चांगली गोलंदाजी जीतची आपण या ठिकाणी पाहतोय. .1 आतापर्यंत 5 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरं पॉवर प्लेचं षटक. एक चांगल्या प्रकारे धावसंख्या उभारायची असेल तर इथे ताकद लावावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. फुलेंचा चेंडू आपण पाहतो. स्टेप आउट जरूर केलं होता. लॉंगऑफ रिझर्व मध्ये शतरक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद आकाशी माघारी येणार. झटका क्रमांक 2 दिला गेलाय. यशोदीप डिक्सल या संघाला ठोक दिली. कर्जत तालुक्याचा या अगोदर म्हटलं जातं कर्जत तालुक्यामध्ये नियोजन आयोजन चांगलं नसतं बोलतात. नेहमीच बोलायचे पनवेल रायगड. आपल्या इथले समालोचक पण म्हणायचे काय बाहेर आयोजन असतं. आता आपल्या समालोचकाला सांगतोय जरा कर्जतचं आयोजन बघा ना. बाहेर गेल्यानंतर ना कर्जत तालुक्याची वाहवा करा. बस झालं दुसऱ्याचं. कधीतरी आपल्या तालुक्याचं नाव पुढे काढा. कारण आपण नेहमीच पाहतोय जेव्हा आपण आपले समालोचक बाहेर जातात ना, आम्ही जातो नेहमीच कर्जत तालुक्याचं नाव कुठं घेत जा. आता आपण प्रत्येक वेळी बोलतोय आपल्या इथले खेळाडू चांगले खेळत असतात ना दादा. म्हटलं जातं भावेश पवार सारखा खेळतो. कोण बोलतोय का इथे केतन भाते सारखा खेळत असतो. प्रत्येक जण सांगत असतात मित्रांनो यानंतर नावं यायला पाहिजेत. आपल्याकडे चांगले प्लेयर आहेत, चांगल्या प्रकारे खेळतात, त्यांचं नाव या ठिकाणी व्हायला पाहिजे. धावसंख्या स्कोर कार्ड दोन्ही पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. बदलापूर विभागामध्ये अनेक ट्रॉफीज पाहिल्या गेल्या. मी अनेक मॅचेस पाहिल्या गेल्या. बदलापूर विभागाचे वांगणी पडसाचे अविनाश मामा अशी ट्रॉफी आहे का तुमच्याकडे अजून परत. मामा पण नाही बोलतात. सुरेख बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे दोघांमध्ये ठोकर. आता कोणाला येणार चक्कर. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 षटक पॉवर प्लेची या ठिकाणी समाप्त झालेत. प्रति षटक 4 धावा दोघांनी खर्च केले. दोघांनी 1 विकेट घेतलेत. 8 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. उर्वरित 3 षटक असतील. थोडंसं फास्ट घ्या वावरले संघ. मला वाटत नाही तुम्हाला काही त्रास असेल.
घ्या थोडं फास्ट घ्या, का 2 षटकासाठी 10 मिनिटं गेले तुमची. चांगले आहेत तुम्ही. उर्वरित 10 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण करायची. थोडं फास्ट घ्या. मी कधी कधी बसलो असेल ना तेव्हा मला फास्ट घ्यायचं असतं ना, डीजे मास्टरला माझ्याकडून कमी संधी भेटते, कारण का मला मॅच पुढे घ्यायची असते. पण डीजे आनंद याची बोट टाकलेलीच असतात त्या बटनावरती. हा, निघत नाही, हलत नाहीत. तर डीजे आनंद तुला संधी भेटेल, काही टेन्शन घेऊ नको. तुझाही भरकोसचा पगार तुला चालू आहे, माझाही चालू आहे. नाही वाजलं तरी तुला भेटणार आहे, पण आम्हाला बोलावंच लागेल. हा, जाऊया मैदानावरती जिथे गोलंदाजी मार्क वरती समीर ज्यांनी पहिलं षटक फेकलं होतं, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. चला, गोलंदाज सज्ज. 2 षटकामध्ये 8 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. आकाश आणि एस एम माघारी आलेत. आता अक्षय आपण पाहतोय, धावसंख्या बनवायची, धावसंख्या उभी करायची, मोठं आव्हान ठेवायचं आहे. तर उर्वरित 3 षटकामध्ये किमान 40+ धावा 3 षटकामध्ये बनवाव्या लागतील. पहिले चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी, डॉट चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. पहिला चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडूने समीरने सुरुवात केली. मागच्या षटकामध्ये विकेटने सुरुवात केली होती. इथे फुल लेंथचा चेंडू होता, थोडासा लो चेंडू आपण पाहिला गेला. 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि इथे बघा थोडासा शॉर्ट फेकला गेला. ते क्रीज लाईन आहे तिथं जर चेंडू पडला तर चेंडू उचली घेतो. 2 धावा या ठिकाणी चितेके चपलाई नाही हरणाच्या गतीने पूर्ण केल्या. या 2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 10. आज पुन्हा एकदा कालची रणनीती घडली. काल कोलारे संघाला धावा करता आल्या नाहीत आणि आज खांडपे संघाला धावा वाचवता आल्या नाहीत. दोघांसाठी आपण पाहतो बॅट पॅच. इथे एक फटका, वाडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. चेंडू झालाय फरार, रस मिळतील 4. इथे आला चौकार, ठोक दिले. फुल ड्रेसिंग आज. इथे पाहतो चांगला चेंडू आपण पाहतो, शरीरभित्तिक चेंडू होता. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बाईची 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. लेग बाईच्या धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 15. मी सांगितलं इथून प्रति षटक आता 15 धावा कुडायचे आहेत, तर ती धावसंख्या. आता इथे येणाऱ्या पहिल्या 4 चेंडू मध्ये 7 धावा आल्यात. उर्वरित चेंडू मध्ये किमान 6+ धावा आल्यात तर तो आकार धावसंख्येचा दिला जाईल. इथे चांगला फटका, 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. थोडासा फंबल पाहिला गेला आणि इथे थांबला होता फलंदाज मध्यंतरी. अक्षय काय घडत होतं, काय बिघडत होतं, थोडा थांबलाच होता, थबकला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात केली रनिंग आणि एक शॉट. हा, मेहनत करे मुर्गी अंडा खाय फकीर. 1 धाव कमी. पंचांनी केलं खांद्यावरती हात, सांगितलं 1 धाव कमी घ्यायची. धावसंख्या 16 या आकड्यावरती. स्ट्राईकला कॅप्टन रोहित, टी शर्ट क्रमांक 45. स्लोअर आपण पाहतो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 लगेच काही टेन्शन नाही. असं धावत जाणं, असं धावत आहे, पण पाणी पाजून ये. पाणी
2 षटकामध्ये आपण बघतो 8 होत्या. इथे एक लेग बायची धाव गोलंदाजाने धावा कमी खर्च केल्या 7 टोटल 8 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. तो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नयन. एक्सेल वर्सेस अकुलवाडीची टीम इथं आलेली आहे. सर्व आज काय 10वी-12वीची परीक्षा देऊन आले वाटते सर्वजण. हा नक्कीच यंगस्टर आहे सर्व. त्या दाड्या मुछा काढून आल्यात. हा दहाव्या मैदानावरती नयन गोलंदाजी मार्क वरती. संघासाठी आपण पाहतो 4था वैयक्तिक पहिला चेंडू. एक चेंडू आपण पाहतो पहिल्या नयनने फेकला गेला सुंदर चेंडू. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1-8 18 धावा या ठिकाणी आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार. नयन पुन्हा एकदा तयार. पंचाच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज अक्षय. आतापर्यंत अक्षयने चांगली फलंदाजी केली. संघाला गरज आहे धावसंख्येची उभारण्यासाठी प्रयत्न करतो रोहित जो सलामीला गेला. त्यानंतर पाहतोय सांगितलं चांगली कामगिरी करतो अक्षय. त्याच्या बॅट मधून निघल्या बल्लेबाज अक्षय से बल्ले के निकले गेंद जा पहुंची दूर से भी दूर ऊंचाई से भी ऊंची सुपर से ऊपर ऊपर से डूपर हाई यूज हैंडसम ब्यूटीफुल बिग 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 सिक्सर ठोक दीजिए. इथे पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. गोलंदाजाने या ठिकाणी टाकलेला चेंडू चमत्कारी होता पण शतरक्षक या ठिकाणी चुकी करतोय. झेल ड्रॉप ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता त्या अक्षयला दिलं जीवदान. 2 धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. गरज आहे त्या धाव्यांची ती 26 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा वाढली जाते. 26 धावा आपण पाहतो. पुढचा चेंडू गोलंदाज थोडासा फंबलिंग या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू पाहिला गेला. निर्धाव चेंडू कमबॅक पाहिला गेला. षटकार खाल्यानंतर गोलंदाजाने भरून कमबॅक केले. तुम्ही शतरक्षकाची ती 7 लावली नाही. झेल ड्रॉप झाला. त्यानंतर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. माझ्या एका मित्राला तो डायलॉग ऐकायचा होता संदीप बोराडे सर. मी लवकर मारत नाही कारण थकतो मी त्या डायलॉगने. पण त्याला ऐकायचं होतं डिक्सेल संघ खेळतो आणि प्लीज तो श्रेयस तुझ्या टायमाला मारायचा. त्याला रेकॉर्डिंग करायची होती पण श्रेयस बाद झाला. पण तो अक्षयसाठी मारावा लागला. तर जाऊया आपण पाहतोय 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू. इथे पंच 2 हात समांतर करतात. वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक्स्ट्रा धाव्याने स्कोर कार्ड आमचे साहिल सर आम्हाला सांगतात 27 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू झालेत. 4थं षटक अजूनही 2 चेंडू या षटकाचे बाकी आहेत. गरज होती धावसंख्येला पिकअप द्यायची. आतापर्यंत 10 धावा आल्यात. याच पद्धतीने धावा बनवाव्या लागतील.
तर धावसंख्या आपण उभारता येईल आणि पुढील इनिंगसाठी खऱ्या अर्थाने तो चेसिंग टार्गेट द्यायचं आहे. त्या टार्गेटला धावांची गरज आहे. नयन तयार, खूप लेट होतो, जरा थोडंसं फास्ट घ्या, आपण वेट घेता. इथे पुन्हा एकदा पंचांनी 2 हात समांतर केले. तिची कवायत कसरत या ठिकाणी पंचांकडून सादर होते. एक धाव या ठिकाणी पाहतो पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती घेतली जाईल. धावसंख्या 28. हा आकडा पण खूप महत्वाचा आहे क्रिकेटच्या दुनियामध्ये. 1983 ला आपण पाहतो भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर 28 वर्ष लागले होते आपल्याला. 2011 ला आपण दुसरा वर्ल्ड कप जिंकला. आणि खऱ्या अर्थाने पाहतो रोहित शर्माचं कौतुक करावं लागेल. ICCच्या सर्व ज्या ट्रॉफीज आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पहिले धोनीचं नाव होतं, त्यांनी चॅम्पियन ट्रॉफी या तर वर्ल्ड कप T20 मध्ये तिन्ही सेमीफायनलमध्ये या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण इथे टेस्ट जी चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाली टेस्टची, आणि तिथेही रोहित शर्मा हा फायनलमध्ये पोहोचला. म्हणून एकमेव आपण पाहतो कॅप्टन म्हणून ठरला गेलाय. नंतर धोनी नंतर पुन्हा एकदा रोहित शर्माचं नाव घेतलं जाते. दादा या मैदानाच्या बाहेर या लगेच. इथे पाहतो सरळ उडवला चेंडू, अक्षयच्या बॅटमधून पुन्हा येतो A1 क्वालिटीचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कर जाऊन पोहोचली ती 34. ठोक डीजे. ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो कॅप्टन पहिले येईल त्याला चॉईस ऑफ असेल टॉस मागण्याचा. हा आता तसंच लावायचं, जो पहिले येईल तो टॉस मागण्याचा अधिकार त्यांना. साहिल गोलंदाजी मार्क वरती शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो स्लॉगवर. आपल्या मराठी आपण पाहतो जुन्या भाषेमध्ये हंसाक्या तुझी बारी करण्याचं षटक, स्लॉगवर हाणेमारीचं षटक. बस हा अकुलवाडीवाला लगेच तयार झाला, इथे उभा राहिला. इथे आपण पाहतोय टॉस केला चेंडूला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. सलामी गेलेला रोहित आता माघारी आला. झटका दिला गेलाय तो एसएम यांच्या यशोदीप डिक्सल संघाला. हा आपण पाहतो झटका. भावेश सहयोगने सुरेख झेल पकडला. दादा पहिला तो आला. हा पहिला तो आला. तू बघ कुठेस इथं. दोन्ही संघाचे कॅप्टन आले. बसून घ्या संदीपजी, जरा बघा त्यांची देखरेख. अजूनही चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतो 5. इथे अक्षय कधी स्ट्राईक लायल्याचा विचार असेल डिक्सल संघाला, आणि दुसरीकडे अक्षयला नॉन स्ट्राईक ठेवायचा विचार असेल तो अकुर्ले संघाला, आपण वावरले संघाला आपण पाहतो तो विचार असेल. 34 धावा आहेत. इथे पण भावेश अभ्यास केला होता या ठिकाणी अक्षयचा, आणि पेपर आला भावेश नावाचा. दे धक्का मार चक्का. कोण व्यक्तिमत्व असेल ना केतन बाबणे साहेब, तर राहुल जाधव आमचा भावड्या. काल वाढदिवस होता, फिरकला पण ना इकडे. हा एक नंबर हुशार व्यक्ती. फक्त आला आमच्या मलाच्या बाजूने फिरून घरी गेला. त्याला माहिती बर्थडे इथं पार्टी द्यावा लागेल. हा एवढा हुशार व्यक्ती. आज बघा ना, आज काहीच नाही, आज कोण मागणार नाही. बर्थडे झाला गेल्या वर्षी, पुढच्या वर्षी भेटा. आता
बावड्या पण आम्ही सोडणार नाही तुम्हाला. हा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पुन्हा एकदा देऊ सर्वांच्या वतीने. तुम जिओ हजारो साल. षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतो धावसंख्या पुन्हा एकदा अग्रेसर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. ते पाहतोय बाची कडा घेतली का. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर पोहोचेल आणि जरूर या ठिकाणी बॅचला स्पर्श झाला. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने स्कोरकडे 41 जो टार्गेट सांगितलं होतं आपण प्रति पहिले मॅच सुरू होण्यामध्ये एवढा तरी टार्गेट होणं गरजेचं आहे. त्या टार्गेटवर सध्या तरी पोहोचलाय. पण येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. ह्या 3 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील. भावेशने आपलं काम केलं. 2 चेंडू वाटायला आले. 7 धावा बनवल्या. 350 स्ट्राईकने आता नॉन स्ट्राईकला उभा राहिला. आता अक्षयची वारी. त्या अक्षयने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 3 दुहेरी 1 सिंगल त्या पद्धतीने 4 चेंडू डॉट खेळलाय. इथे वाईट चेंडू. यस ना दसरा ना दिवाळी येणारी ईद मिलाद इथे तोफा दिला वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 42. साईल जुडतोय समीकरण कसं होतं कधी कधी बोलता बोलता जुडून जातोय ते. हा पुढचा चेंडू इथे पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला. 1 धाव त्या ठिकाणी पाहतो. दुसरी धावांचा प्रयत्न इथे हँडरम थ्रो. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित. 2 धावा घेण्यात आल्या. 2 धाव्याने स्कोर कडे अग्रेसर. 44 धावा 44 धावा या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 मोठा फटका. धावसंख्या पुढे गेली जाईल. 2 डॉट चेंडू इथे धावसंख्या थांबली जाईल. गोलंदाज तयार. साईल इथे इथे फलंदाज बाद होतोय. पंतांनी बोट उंच केले. आवाज तर जरूर आला होता आणि पंतांनी हिरलं. इथे धावबाद नाही तर झेलबाद आहे. कारण मेन पंतांनी बोट उंच केलं समजून जायचं. इथं बॅटची कडा घेतली गेली. फलंदाज बाद. विकेट आली. माघारी परतणार तो फलंदाज अक्षय. ज्या अक्षयने आपण पाहतोय अफलातून कामगिरी केली. 25 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 2 षटकार 1 चौकार 13 चेंडू आणि 25 धावांची खेळी. संघासाठी चांगली कामगिरी केली. 2 फलंदाज लवकर बाद झाले होते. त्यानंतर 1 डाऊनला अक्षय आपण पाहिलं होता. आकाश तो बाद झाला. पण सेकंड डाऊनला जेव्हा अक्षय आला चांगली कामगिरी केली. संघासाठी सुरेख कामगिरी. शेवटचा चेंडू आणि खेळण्यासाठी आदित्यला आपण पाहतोय. संघाचा अष्टपैलू खेळाडू मैदानावरती सज्ज झालाय. इथे आपण पाहायला गेलं सांगितलं शेवटचे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. तर जरूर कॉल कसा असतो सांगतो तुम्हाला. विकेट टू कॉल. पंचांनी 1 धाव पूर्ण करून घेतली. कॉल कसा असतो जर बेल्स तुम्ही डाऊन केली मागं धाडली खाली परत असताना जर बेल्सला आपण अपडाऊन केलं तर ठीक आहे. चाकचाकी जर बेल्स उचलून जर तुम्ही ठेवता तो तुमचा गुन्हा आहे. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्येमध्ये वाढ. ही 1 धाव 12 प्लेयर लक्षात ठेव मागत पडू शकते. कारण काय होतंय लेट तो थेट असतो. इथे 4-5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 45-46 धावांची गरज. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे पाहणार आहोत आपण मैदानावरती. तत्पूर्वी टॉस केला जाईल. जय हनुमान एक्सेल विपक्ष अकुलवाडी या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं. आपण टॉक्स बॉक्स मध्ये असतील आमचे परम मित्र तर निखिल 11 जय हनुमान अकुलवाडी विपक्ष जय हनुमान एक्सेल या 2 संघादरम्यान टॉस. आणि टॉस करण्यासाठी कालचे बड्डे बॉय राहुल जाधव यांना विनंती करतो या आपला शुभ असं टॉस करूया. जतीन दादा थोडस घेऊया आपण मजा. टॉस या ठिकाणी केला जातो. तर टॉस या ठिकाणी केला जातोय आपण पाहतोय.
एक्सल विपक्ष निखिल 11 जे हनुमान अकुलवाडी. आपण गावाला येतात काही टेन्शन नाही, बाहेरून आले देत ना संधी. तर टॉस या ठिकाणी आपण पाहतोय. दादा बसून घ्या. बड्डे बाय त्यांचं मनापासून अधिक स्वागत करूया. आपण अकुलवाडी संघात यंगस्टार सर्व आलेले आहेत. काय असं टॉस जिंकलाय, काय स्वीकारणं या आयोजनामध्ये? आयोजन चांगलं आहे. फिल्डिंगचं डिसिजन घेऊ. कालपासून मॅचेस पाहिल्या तुम्ही? पाहिल्या. कसं काय वाटतं इथे फिल्डिंग घेण्याचा निर्णय कशासारखा असेल? कारण कालच्या स्पर्धेचा पहिला चेस करताना तर त्रास होता नव्हतो. काय म्हणाल तुम्ही? बघू आता, सगळे आहेत चांगले खेळतील. जय हनुमान एक्सेलचा संघ कधी पाहिला खेळताना? बघितलंय त्या दिवशी भातानला मॅच होती त्यांची, बघितल्यात. ओके, म्हणजे प्रॅक्टिस करून अभ्यास करून आलात जरूर. काय टार्गेट असेल त्यांना थांबवण्याचं तुमचं? 40 ते 45च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तुला शुभेच्छा असतील आणि खऱ्या अर्थाने प्रॅक्टिसला लागा लगेच, कारण तयार करायचं. आपण जाऊया आमच्या एक्सेलच्या कॅप्टनकडे. पाहिलं गेलं बघा, अभ्यास करून आला तुम्ही. अकोलवाडीची मॅच पाहिली? नाही, नक्कीच, पण जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आणि टॉसच्या बाबतीत बोलण्याचं झालं तर रोहित शर्मा स्टाईल टॉस त्यांनी जिंकलाय, तर आम्हाला बॅटिंगच करायची होती. ओके, म्हणजे बॅटिंग तुमच्या वाटेला आलेली, बॅटिंग तुम्हाला करायची होते. काय काय चला, आता तुम्ही मागे वाकसला चॅम्पियन ठरला, त्यानंतर येणाऱ्या काही टुर्नामेंट थोडं बॅट पॅचमध्ये पुन्हा गेलात. काय असेल आज पुन्हा एकदा टार्गेट? संदीप आणि त्यानंतर आपण पाहतोय कौशल असेल, तुम्ही संगम असेल, तुम्ही स्वतः असेल, काय असं विचार असेल टार्गेट? आता तुम्ही बॅटिंग तर तुमच्या वाटेला आलात, किती मोठं टार्गेट होणं समोरनं सांगितलंय 45 धावेपर्यंत रोखू, पण तुमचं काय टार्गेट असेल? नक्कीच त्यांच्यात योग्य तो निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्याकडे बॉलिंग अर्थात चांगलीच असेल, पण त्यावरती आम्ही भेदक, त्यांची गोलंदाजी असेल भेदक, पण आम्ही त्यावरती उत्कृष्ट फलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि त्यांना जास्तीत जास्त धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न, कोणती ट्रॉफी घेऊन जायचा विचार असेल इथून? नक्कीच पहिल्या नंबरची. काय ती ट्रॉफी जर भेटली तर काय घेऊन येशील तू घेऊन जायला? पहिल्या नंबरची ट्रॉफी सध्या आमचे नीरज बोराडे यांच्यासाठी ती ठेवलेली आहे. मग त्यांनी टेम्पो घेऊन यायचा की आयसर घेऊन यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. ओके, व्हेरी गुड. तर हे गंमतीचा प्रश्न होता थोडा. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला देऊया. मी थांबतो, तुम्ही पाहत बसा. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 कॉम्बॉक्स मध्ये बदल तिथे असतील आमचे योगेशजी ढोले, आमचे लाडके योगेश वाघ. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये. अगदी आपण पाहताय आजच्या या पूलमधील ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय डिक्सल आणि त्याच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती बाबरले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना डिक्सल टीमनं धाबा बनवलात 45 आणि इथून आता टार्गेट आहे बाबरले टीमच्या अगेन्स्ट. आपण पाहताय 46 या धावसंख्येचं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन स्ट्राईक आपण या ठिकाणी पाहू शकता फलंदाज समीर आणि नॉन स्ट्राईक वरती जीत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय रोहित. पहिला चेंडू इथून निर्धाव फेकलाय. चांगली मॅच पाहायला मिळतीये. इथे बाटला जरूर चेंडूचा स्पर्श झाला, परंतु यष्टीरक्षापासून थोडासा दूर चेंडू अगदी डीप झाला आणि तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतंय. या मैदानाचा जर विचार करायला गेलो ना तर अगदी आपण पाहताय या मैदानावरती धावा येणं खऱ्या अर्थानं कठीण आहे. गोलंदाजांना भरपूर सारी मदत मिळाली आहे या मैदानावरती, या विकेटवरती. आणि अशा या परिस्थितीमध्ये इथून 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय बाबरले टीमला आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिले 3 बॉल निर्धाव आलेत. आपण पाहताय समीर ऑन स्ट्राईक आहेत. समीर म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं बाबरले टीमचे कॅप्टन आहेत, या टीमला लीड करतायत. त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं फार मोठी जबाबदारी असेल या टीमची. या टीमला लीड करत असताना संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आता त्यांना इथून मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीपूर्वक खेळ करणं फार गरजेचं राहील. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. कोणतीही धाव फलकावरती आली नाहीये. इथून जर पाहायला गेलं तर अगदी 46 या धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. शॉर्ट बॉल होता, कट करायचं होतं. पंच इथून सांगतात व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची धाव ही धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. अव्वंतरच्या धावेनं खऱ्या अर्थाने इथून अकाउंट ओपन झालंय. तर बॅटिंग करत असताना बाबरले टीमचं 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली अव्वंतरची धाव आली आहे.
कमी गतीने टाकलाय, चेंज ऑफ फेस व्हेरिएशन आणली या बॉलवरती आणि इथून जर पाहायला गेलं तर आणखीन एक सिंगल आता बॅटच्या साह्यानं चौथ्या बॉलवरती बॅटच्या साह्यानं ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळतीये आणि एकंदरीत आता 46चा पाठलाग करत असताना बाबरली टीमची धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतील, त्या बिनबाद 2 धावा. 5 ओव्हर मध्ये 46 धाव संख्येचे खऱ्या अर्थानं टार्गेट आहे आणि इथून जर पाहायला गेलं तर जी सुरुवात डिक्सल टीमची आपल्याला पाहायला मिळत होती ना बॅटिंग करत असताना, ती सुरुवात आता मात्र बाबरले टीमची देखील पाहायला मिळतीये. या लिखत खेळला अगदी आपण पाहताय गलीमधून बॉल निघालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करताय, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, कव्हर पॉइंट सीमा पार इथे आलाय या इनिंगचा 46चा पाठलाग करत असताना पहिला चौकार. हा चौकार आला, या चौकारानं जो प्रेशर झाला होता खऱ्या अर्थानं 4 बॉलवरती तो थोडासा रिलीज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत संघाची धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळेल ती 6. आमचे देहू रोडचे विकी शेट ओसवाल यांचं आगमन झालं, त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये आणि इथे खऱ्या अर्थानं पंचांनी रेफर केला, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टेक्निकल रूम मधनं हा डिसिजन चेक केला जाईल. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आता हा निर्णय थोडाच वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. इथून फलंदाज सेफ आहेत की बाद आहेत. सेफ आहेत, फलंदाज सेफ आहेत. धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता इथून 7 धावा धाव फलकावरती आहेत. 1 ओव्हरचा खेळ जरूर इथून समाप्त झालाय. 1 ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 7. सन्माननीय विकीजी ओसवाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अगदी देऊ रोड वरून या ठिकाणी आलेत. साहेबांचं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 46चा पाठलाग करत असताना बाबरले टीमचं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थोडासा संयम दाखवला जातोय, माहिती आहे. इथून देखील आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये जाबेली डिक्सल टीम बॅटिंग करत होती. पहिल्या 3 ओव्हर मध्ये धाबा आल्या नव्हत्या, धाबेचा आलेख थोडासा कमी होता, संघर्ष चालू होता, विकेट येत होत्या, इकॉनॉमिकल स्पेल चालू होते. परंतु त्यानंतर अगदी आपण पाहताय ना पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर शेवटच्या 2 ओव्हर मध्ये एक चांगली टोटल उभारली होती डिक्सल टीमनं, जे आपण पाहताय 45 आणि 46 धावसंख्येचं इथून खऱ्या अर्थानं आव्हान सेट केलं गेलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत बाबरली टीम जाऊन पोहोचली आहे ती 7 वरती. जास्तचा वेळ घेतला जातोय. डिक्सल टीम आपल्याकडे 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटं आहेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहू शकता जयेश हा फटका अगदी आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेनं लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये एक तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्यासाठी कॉल दिलाय आणि दुसरी देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. वेगानं पहिली बॉल जशी अगदी आपण पाहतोय वेगानं कंप्लीट केली धाव आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धाबेचा कॉल आला आणि 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. या 2 धाबांना आपण पाहताय 9 धाबा या धाव फलकावरती आहेत. पहिल्या बॉल वरती अगदी आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या 2 धाबा. 9 धाबा धाव फलकावरती आलात. जयेश सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय यावेळी ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे दूर आहेत, तोपर्यंत बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार इथे आलाय चौकार. स्टार्ट आपल्या टीमला मिळून देत असताना जीत आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळी गोलंदाजाचं देखील कौतुक करूया.
कारण की हा लगेच डॉट बॉल देखील त्यांनी फेकलाय. जयेश आपण पाहताय उंच पुरा असा गोलंदाज डिक्सल टीम कडनं चांगली गोलंदाजी सातत्यानं राहिली आहे. पुण्याचे युवा उद्योजक आपण पाहतोय विकीजी ओसवाल साहेब या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. बरेचसे मान्यवर आपण पाहताय फार दूरवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. बरेचशा या स्पर्धेच्या चर्चा आपल्याला या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. बरेचसे मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सर्वांनी उचलून धरणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते यशाच्या उंच शिखरावरती. आणि एक षटक संपल्यानंतर आपण लगेच सत्कार समारंभ इथे मान्यवरांचा सन्मान आपण लगेच या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय आमचे प्रफुल्ल शेठ भोईर युवा उद्योजक आणि त्याचनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय अजयदादा दिघे साहेबांच्या शुभ हस्ते विकी शेठ ओसवाल यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अगदी शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. व्हाईट बॉल आला मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सदैव त्यांच्या आठवणीमध्ये राहावा त्यासाठी एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. सुहासजी वांजले आणि नैनेशजी दिघे यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती येत आहे. कॅमेरामन आपण व्यासपीठ कव्हर करा. चांगला बॉल अगदी आपण पाहताय थोडासा अगदी बाउन्स घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 15-46चा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जीत हा फलंदाज त्याच्या बॅटमधून. त्याचनंतर अफसर शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील सन्मान केला जात आहे. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 धावा धाव फलकावरती आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील 16 धावा धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक आता समीर जे सलामीला गेलेत. 4 बॉल मध्ये 1 धाव त्यांच्या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. फटका फसला होता पाठीमागच्या दिशेनं शॉर्ट फाईन लेग मध्ये डीप मध्ये बॉल चाललाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सन्माननीय मिलिंदजी कनोजे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा देखील आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आलेत. त्या सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आणि त्यानंतर बबलू दादा वांजले आपण पाहताय या सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 18 प्रति षटक 9च्या सरासरीने या धावा जमवल्या जाते. 46चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे या धावसंख्येचा पाठलाग इथून सहजरित्या केला जाईल. पार्टनरशिपची फार गरज आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी धावसंख्या चेस करत असताना त्यावेळी तुम्हाला पार्टनरशिप ही फार महत्वपूर्ण असते आणि ती पार्टनरशिप इथून उभारली जाते. ती वावरले टीम कडनं समीर आणि त्याच्या साथीनं जीत. या ठिकाणी आदरणीय सुहासदादा वांजले आणि नैनिशदादा दिघे यांचं आगमन झाले. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय विकीजी ओसवाल पुणे उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा रोहित याच्याकडे गेलेत. कॅप्टन क्यू सर इथून आपण पाहताय 19 धावा धाव फलकावरती आहे. जास्तीचा वेळ घेतला जातोय डिक्सल टीम. आणखीन एक चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर व्हेरिएशन पाहायला मिळाली. पडल्यानंतर अगदी बाहेर निघालाय. लेग कटरचा वापर केला या ठिकाणी रोहित आपण पाहताय. व्हेरिएशन रोहितची देखील आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये. अगदी आपण पाहताय ऍज अ गोलंदाज चांगली कामगिरी. कमी गतीनं व्हेरिएशन पाहायला मिळते. फुल लेनचा बॉल होता पडल्यानंतर बाहेर निघालाय. अगदी वलन घेताना स्विंग अँड मिस झालाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता इथून जेवढे डॉट बॉल टाकले जातील ना डिक्सल टीम कडनं तेवढे या मॅच मध्ये त्यांची पकड अगदी मजबूत आपल्याला पाहायला मिळेल.
चांगली गोलंदाजी सेकंड स्पेल मध्ये का कॅप्टन आपल्याकडे पाहिलं गेलं, आपल्याकडे का जबाबदारी पुन्हा एकदा सोपवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे तो देतोय. आणखीन एक चांगला बॉल सपलून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे खेळायचा आहे, बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. एसटी रक्षकाचं फंबल पाहायला जरूर मिळालं परंतु कोणतेही धाव मिळणार नाहीये. सलगचा जर पाहायला गेलं तर हा तिसरा निर्धार चेंडू इथून आपण पाहताय. खेळत असताना जीत हा फलंदाज पाहायला मिळतोय, ज्या जीतच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. जो जीत आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय त्याच्या विरोधामध्ये इथून आपण पाहताय चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. रोहितची बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. त्या ठिकाणी अगदी आपण पाहायला गेलं ना तर एस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात श्रेयस. 20 धावा धावफलकावरती, 46चा पाठलाग करायचा आहे बाबरले टीमला. आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती, येणारे 14 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल आणि 26 धावा. अगदी जर पाहायला गेलं ना तर मोठे फटके जरूर आलेत बाबरले टीम साठी, परंतु डॉट ऑफ पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात खेळले गेलेत. इथून फटका अगदी आपण पाहताय लॉप केलाय, बराच काल हवेमध्ये मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल आणि इथून झेल कॅरी केला. पहिला ब्रेक थ्रू खऱ्या अर्थानं जो हवा होता डिक्सल टीमला तो मिळून देत असताना रोहित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि समीरला मात्र इथून परतावं लागतंय. डीजे अगदी जर पाहायला गेलं ना तर वावरले टीम यंगस्टरला घेऊन खेळतीये. नवीन प्लेयरला खऱ्या अर्थानं संधी दिली आहे. बरेचसे प्लेयर खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये वावरले टीम करतीये आणि त्यांच्या अगेन्स्ट या वर्षाच्या हंगामामध्ये बराचसा बोलबाला राहिलेली डिक्सल टीम आपल्याला प्रतिस्पर्धी पाहायला मिळतीये. एक बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट फाईट देतीये वावरले टीम आणि इथून धाबा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतात. त्या 22 धाबा अगदी खलापूर टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा खऱ्या अर्थानं बराचसा बोलबाला राहिला तो कल्पेश जाधव या ठिकाणी वावरले टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. त्यांना देखील विनंती करूया की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांच्या साथीनं पिकू धाव फलकावरती आपण पाहताय 22 धावा धाव फलकावरती, एक बाद 22 धावा धाव फलकावरती. ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धाव फलकावरती 22 आल्यात. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 12 बॉल आणि अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल मध्ये 22 आल्यात आणि 12 बॉल मध्ये आता इथून बनवायचे 24. एक विकेटचं पतन झालंय. टीमचा कॅप्टन इथून परतला आपण पाहताय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर समीर यांच्यावरती भरपूर सारी जबाबदारी होती. त्यांनी इथून धावा बनवणं फार गरजेचं होतं. एक एक्सपिरियन्स प्लेयर आहे फक्त या टीम मध्ये आपण पाहताय ते समीर आपल्याला पाहायला मिळाले. ते वगळता प्रत्येक अगदी आपण प्लेयर जर पाहायला गेल्यानंतर यंगस्टर आहे जे अंडर 19 चे प्लेयर आहेत आपण पाहायला गेलं तर त्यांना घेऊन ते खेळतात. फटका चांगला आहे, बॉल चाललाय, मिड विकेट सीमा पार, जीतच्या बाट मधून आलाय. हा आणखीन एक धमाका, बिग हिट, बिग षटकार. डिक्सल संघासाठी सुवर्ण संधी जरूर असेल. बॅक टू बॅक 2 विकेट जर नोंदवल्या तर आदरणीय शिवाजी वांजले आणि नैनीजी दिघे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 विकेट. 28 धावा धाव फलकावरती आल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉप केल्या बॉलला हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि इथून झेल कॅरी झाला. टी फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर अगदी आपण पाहता इथून बाद होतोय. जीत
सुहासदादा वांजले आणि नैनिशदा दिघे यांच्याकडून पारितोषिकाची जाहिरात जरूर झाली आणि तदनंतर आकाश बोराडेच्या या बॉलवरती एक विकेट जरूर पाहायला मिळाली आहे. परंतु इथे या बॉलवरती विकेट जर आली तर मात्र नैनिशदा दिघे आणि सुहासदादा दिघे वांजले यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. बघूया या बॉलवरती सर्वांच्या नजरा जरूर लागलेल्या आहेत. फार मोठी आक्रमकता आणली आहे. ऐन मुक्याच्या वेळी घंटा कशी वाजवावी हे आकाश बोराडे मैदानात जरूर दाखवलंय. परंतु बघूया आणखी एका विकेटसाठी सिद्ध झालेत की नाही. फटका सजवलाय लॉंग ऑफ रिझनकडे बॉल, परंतु येथील 4 धावा, चुकीला माफी नाही. कमान डीजे. महत्वाचे असते आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये झाले. सोपा झेल त्या ठिकाणी कॅरी केला होता, कठीण झेल त्या ठिकाणी कॅरी केलं होतं, त्याच क्षेत्ररक्षकानं आता चुकी केली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका गॅप मध्ये केला, गॅप मोठी 2-2 क्षेत्ररक्षक, बॉल चाललाय सीमा पार, बॅक टू बॅक चौकार. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साहिल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती आणि त्याच्या बाट मधून आलेले हे 2 चौकार आणि या 2 चौकारानं धाव फलकावरती आपण पाहताय 38 धाव फलकावरती, 36 धाव फलकावरती. योगेश, दोन्ही टीमकडे जरूर काळजीपूर्वक पाहावं लागेल. या बॉल नंतर आपण जरूर चर्चा करूयात. फटका ऑन साईडला पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार आणि पंच इथे सांगतात इथे आलाय हा दर्जेदार षटकार. एक उल्लेख केला होता या मैदानावरती पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलो तर धाबा येत नाही, तिथे मात्र अगदी इकॉनॉमिकल स्पेल पाहायला मिळतात. परंतु त्यानंतर शेवटच्या 3 षटकांमध्ये, या शेवटच्या 2 षटकांमध्ये संजयजी धनावडे यांच्याकडनं साहिल बद्रिकेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज का नाही हो, कारण की ज्या बेली गरज होती त्याच बेली फटके आलेत. पुन्हा एकदा लॉप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, लॉंग ऑफ मध्ये टिपलाय झेल आणि इथून मात्र समाप्त झालाय साहिल या फलंदाजाचा खेळ. परंतु मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या टीमला त्यांना आणून ठेवलंय. जबरदस्त इनिंग. धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचल्यात 42 धाव फलकावरती. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायचे त्या 4. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील आपण पाहतोय बाबरली टीमला जिंकण्यासाठी ही मॅच अगदी आपण पाहतोय प्रत्येक क्षणाला अगदी रंग बदलणारी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 6 बॉल. थँक्यू डीजे. आपल्याला संधी जरूर मिळली जाईल, परंतु मॅच अगदी क्रुशल आहे. पहिले मॅच कडे जाऊया. इथे वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे कमी वेळामध्ये मॅच आपण कव्हर करूया. जास्त वेळ या मॅच साठी खर्च झाला. 6 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दाखल झालाय मंथन. 6 बॉल 4 धावसंख्येची गरज. मंथन 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय सहयोग जो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या षटकामध्ये जर पाहायला गेले ना तर टीमचा कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्रेयस यांनी स्वतःला थांबवलंय आणि आता ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती त्यांनी घेतली आहे. दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात. सहयोगच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. 1 चेंडू त्यांना फेस केला. फुलटॉस बॉल अगदी आपण पाहतोय ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, चुकीची कॉलिंग आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. 1 तर कंप्लीट झाली होती, दुसरीचा प्रयत्न अंगलोट आला. आणखीन 1 विकेट पाहायला मिळतीये आणि फलंदाज इथून बाद होतोय सहयोग.
दोन आलेल्या 21 धावा आणि त्याच धावसंख्येनं वावलोली टीम खऱ्या अर्थानं जिंकली होती आणि ती चुकी खऱ्या अर्थानं झाली होती. एक चौकार सोडल्यानंतर सलगचे 2 चौकार आले आणि त्यानंतर एक षटकार आला होता, समोर टाकला होता. अगदी आपण पाहताय हलक्या हातानं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये अगदी आपल्याला रंगतता पाहायला मिळते. एक डॉट बॉल इथून मात्र या मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल ती डिक्सल टीम, परंतु एक धाव इथून मात्र आपल्याकडे सहजरित्या ही मॅच बनवून ठेवेल ती वावरले टीम. येणारे बॉल असतील आता इथून 4 धावा बनवायचे आहेत त्या 3. आणि इथून आपण पाहताय आणखीन एक डॉट बॉल आलाय. काय कमालीचे षटक आतापर्यंत पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉल वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आणि त्यानंतर आता प्रेशर टाकण्याचं काम करतोय. टीमच्या कॅप्टननं आपलं शेवटचं षटक आपल्याकडे का ठेवलं, शेवटच्या षटकासाठी स्वतःला का थांबवलं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हाच कारनामा कालच्या मॅच मध्ये देखील झालाय. 2 बॉल 5 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि 1 बॉल मध्ये 1 धाव झाली नव्हती श्री 11 कोलारे टीमला. तशीच मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 3 आणि धावा बनवायचे 3. इथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज इथून जरूर बाद होतील. 2 बॉल आता 3 धावसंख्येची गरज. काय कमालीची मॅच पाहायला मिळतीये. 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज असताना श्रेयस अगदी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलेत आणि त्यांची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. 4 बॉल मध्ये त्यांनी धाव खर्च केली अवघी 1 आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये 2 विकेट आपण पाहताय. येणारे बॉल आता शिल्लक असतील 2 धावा बनवायचे त्यात 3. कमालीची माल, जबरदस्त मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय. हा थरार आहे कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025. चला बॅट्समन पाठवा लगेच. वावरले टीम जास्त वेळ घेऊ नका, लगेच बॅट्समन पाठवा. ज्या बॅट्समनला खऱ्या अर्थानं अगदी पाहायला गेलं ना तर साईक वरती आणायचं होतं, जी धडपड चालू होती ते खऱ्या अर्थानं आता ऑन स्ट्राईक आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतात. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 3. ही मॅच जर का आवडली असेल ना मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्यावाला काय हरकत नाहीये. जबरदस्त हृदयाचे ठोके वाढवणारा, अंगावरती शहार आणणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. चित्तथरारक मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय डिक्सल त्यांच्या विपक्षामध्ये वावरले. दोन्ही बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आणखीन एक चांगला बॉल. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत तुमच्या विरोधामध्ये, अँगल क्रिएट करत असतात. थोडेसे कमी गतीने व्हेरिएशन मध्ये बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय हे ओळखणं गरजेचं आहे. विथ द स्पिन तुम्हाला खेळायचं आहे. तुम्ही मेरिट नुसार क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. जिथे तुम्ही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताय तिथे सातत्यानं तुमच्याकडनं चुकी झाली आहे. शेवटचा 1 बॉल आणि धाव संख्या बनवायची आहे ती 3. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे ही मॅच जर का जिंकायची असेल वावरले टीमला तर 3 धावा या कंपल्सरी बनवाव्याच लागतील. जबरदस्त. टीमच्या कॅप्टनचं कौतुक करायला हवं. ऍज अ गोलंदाज काय गोलंदाजी केली आहे. इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि इथे मॅच जिंकली डिक्सल टीमनं. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे श्रेयस यांनी. 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज असताना इथून धावा त्यांनी खर्च केल्या ती फक्त आपल्याला पाहायला मिळाला. या टीमला लीड करतोय ऍज अ गोलंदाज. ऍज अ बॅट्समन आपण पाहतोय थोडस नाराज केलं होतं आपल्या टीमला, परंतु ऍज अ गोलंदाज 6 बॉल मध्ये 4 धावसंख्येचा बचाव करत असताना अवघी 1 धाव त्यांना खर्च केली. जिथे सिंगल डबलने ही मॅच जिंकता